पण आहे. किशोर भाऊ, तुम्ही कुठून येत आहे? आत्महत्यांची राजधानी बनलेल्या विदर्भाच्या त्या पट्ट्यातून येत आहे, जिथं तुम्ही गेली अनेक दशकं ह्या शेतीचा उद्ध्वस्त मसनवाटा बघताय. आज शेतकऱ्याला कर्जमाफी हवी आहे म्हणून जे आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनावर तुमचं काय म्हणणं आहे? कर्जमाफीच्या बद्दलची तुमची पक्षाची काय भूमिका आहे? तुमचं काय म्हणणं आहे? पहिले तर विलास बडे, BAR ची प्रमाणे तू नंबर 1 झाला, त्याच्याबद्दल तुझं अभिनंदन. आणि दुसरं तुम्ही केले सांगतो, सगळ्यांनी. सगळे रेकॉर्ड ब्रेक केले तुम्ही. आणि एक सांगतो, तो शेतकऱ्यांवर तू म्हणूनच 31,000 कोटी रुपये सरकारने काढतो म्हटलं आणि 4,000 कोटी काढले. आता मला सगळे आकडे आणि सगळं माहित आहे, पण हा गंभीर विषयावर मी राजकारण करणार नाही. इथे सरकारचा पक्ष ठेवण्यासाठी माझे जुने मित्र मधु चव्हाण, राजू वाघमारे आले आहे. मात्र मी सांगतो, जसं निसर्गाने आम्हाला वाईट टाकलं आहे, तसं एकनाथ शिंदे आणि मधु चव्हाण यांना भाजप आणि एकनाथ शिंदेच्या पार्टीने वाईट टाकलाय. तर याच्यावर कोणी बहस करायची नाही. माझी हालत शिवसेना उभेटामध्ये तशीच होती, कारण राजकीय पक्ष हे पाखंडी असतात. आता तुम्ही जसं तुमच्या अँकरच्या स्टार्टअप मध्ये म्हटलं की वोट चोरी आणि हे चोरी ते चोरी, तर मी तुम्हाला सांगतो की राजकीय पक्ष हे शेतकऱ्यांसाठी सिन्सिअर नाहीत. कृषी समस्येवर तोडगे हे आहेत काय? आता मी असा माणूस आहे, मला वाटते नितेश कराडे हा फार छोटा असेल तेव्हापासून मी स्वामीनाथन सोबत काम करत होतो. मी पहिली कर्जमाफी पाहिली, त्याच्यात किती घोटाळे झाले हे मला माहित आहे. आणि दुसरी पाहिली मी देवेंद्र फडणवीस यांनी केली, त्यावेळेस तर मी सरकारमध्ये राज्यमंत्री दर्जा असताना शेतकरी मिशनचा होतो. तर त्याच्या उणीवा मी बघितल्या, आजपर्यंत त्याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं नाहीये. आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या फार जवळ राहून मी सरसकट कर्जमाफीचा प्रयत्न केला, मात्र बँका कर्जमाफी द्यायला तयार नाहीत. अजूनही या कर्जमाफ्याचे 40% लाभार्थी तसेच आहेत. आता मुद्दा आहे की मी म्हटलं की कर्जमाफी, आणि मी बच्चू कडून इतकी मोठी शक्ती उभी केली, अभूतपूर्व आंदोलन केलं, तर याचं परिमार्जन कसं व्हावं याबद्दल मी तुमच्याकडून बोलतो, कारण या शेतकरी आंदोलनावर मला कोणी बोलावलंच नाही. आज विजय जावंडी याला कोणी बोलावलंच नाही. आता आम्ही म्हातारी झालो. आम्ही बोलवतो ना किशोर भाऊ, आम्हाला माहिती आहे ना तुम्ही काय केलंय शेतकऱ्यांच्यासाठी. आम्ही बोलवतो ना सन्मानानं तुम्हाला. मला बोलू द्या, मला बोलू द्या की आता बच्चू कडू यांनी स्टिअरिंगवर हात टाकला आहे, तर त्यांनी एक करायचं की सगळ्या बँका या शेतकऱ्यांना पुनर्कर्ज देतील याची तात्काळ व्यवस्था करावी. एक गोष्ट एक्झॅक्टली. या वर्षी काय झालं, पीक कर्जाचं वाटप फक्त 40% झालं आणि 60% शेतकरी हे मागच्या वर्षीचे थकीत आहेत. तर नितेश तुम्ही तिथं बसले आहे ना, म्हणून सांगतो की ते 60% शेतकऱ्यांचाही समावेश याच्यात व्हावा आणि दोन्ही कर्जमाफ्या तात्काळ त्या याच्यानी लागाव्या, त्याचं व्याज खतम व्हावं. आणि एक सांगतो तुम्हाला, CCIनी प्रति हेक्टर जी 30 क्विंटल घेणार होती ती 14 क्विंटल केली आहे. आणि नाफेडनं खरेदी सुरू न केल्यामुळे सोयाबीन 500 रुपयाला विकलं जात आहे क्विंटलला. आणि कसं असते की सरकारी खरेदीची हमी देणारे देवाभाऊ, 30,000-31,000 कोटीची हमी देणारे देवाभाऊ, हे यांना कर्जात बुडालेलं सरकार मिळालं आहे. आणि त्यांनी जसं महाराष्ट्रावर 10 लाख कोटीचं कर्ज केलं, तर मला वाटते की इतक्या मोठ्या प्रमाणात आज चर्चा होत आहे, तर त्यांनी कृषी संकटच्या सगळ्या समस्यावर समग्र चर्चा करून 1 लाख कोटीचं पॅकेज आज द्यावं. आणि हे पॅकेज देण्यासाठी त्यांनी मोदीला सांगावं. आणि मोदी साहेबांनाही ही गंभीरता माहीत पडली आहे की राष्ट्रीय महामार्ग हा 5 दिवसापासून बंद आहे.
आणि सरकार झोपलाय. आणि हायकोर्टाने म्हटल्यानंतरही हायकोर्ट आज सेन्सिटिव्ह झालाय की शेतकऱ्यांचे दुःख तुम्ही पहा. दररोज दररोज ताफा डबल डबल होत आहे. आज मी पांढरकवड्यात आहे, दिवसभर पाऊस आला, 4 शेतकऱ्यांनी माझ्या जिल्ह्यात आज आत्महत्या केली. आता मी काय सांगू, कोणताही पेपर 4ही आत्महत्या वेगवेगळ्या ठिकाणी सिंगल कॉलम मध्ये छापतो. आता कृषी संकटावर तोडगा काय आहे की पतपुरवठा धोरण 5 वर्षाचं करावं. शेतकऱ्याची जमीन जर 1 कोटीची असेल तर त्याला 70 लाख रुपयाची गॅरंटी द्यावी आणि पंचवार्षिक गॅरंटी असली पाहिजे. दुसरी गोष्ट, सरकारने हमीभाव जो घोषित केला आहे तर शेवटच्या बोंडापर्यंत तो घाला पाहिजे. सोयाबीनच्या शेतकऱ्याला 40,000 रुपये प्रति हेक्टरी अनुदान पाहिजे. हा रबीसाठी सरकारनं तात्काळ बँकांना 2 हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना 50,000ची कर्जाची तरी व्यवस्था करा. किशोर भाऊ, अजून एक मुद्दा माझा पण मांडतो याच्यामध्ये, सरकारपर्यंत हा मुद्दा सुद्धा जायला हवा. बघा पडतोय का त्याच्याबद्दल सगळ्या मान्यवरांनी मत सुद्धा व्यक्त करा. शेतकऱ्याच्या जमिनीचा एकरी भाव आज 20 लाख रुपये असेल तर बँक त्याला 1 लाख रुपये देते आणि 20 लाखाची जमीन गहाण ठेवून घेते. म्हणजे त्याची पत संपते बाजारातली, कारण त्याच्याकडे पुन्हा गहाण ठेवायला काहीच नाहीये. अशा परिस्थितीमध्ये त्याला त्या 1 लाखापुरतीच त्याची जमीन का सातबाऱ्यावर घेतली जाऊ नये? काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल? पटकन तुमचं म्हणणं आणि नंतर मी बाकी मुद्द्याकडे जातो. किशोर भाऊ प्लीज. हे बघा बघा, मी म्हणतो 20 लाखाच्या जमिनीवर आणि सरासरी मर्यादा आमच्याकडे 5 एकराची आहे, तर 1 कोटीची जमीन होते आणि 1 कोटीच्या जमिनीवर 70 लाख रुपये कर्ज पतपुरवठा करावा. जसं मारवाड्याची किंवा व्यापाऱ्याची 1 कोटीची संपत्ती तुम्ही गहाण ठेवली तर त्याला 70 लाखाची क्रेडिट देता. असा क्रेडिट कार्ड यांना द्या. आणि ठीक आहे, हे ठीक आहे. कर्ज जे जुनं कर्ज आहे, जुनं कर्ज विसरून जा. खूप महत्वाचे जुनं मुद्दे कर्ज मांडलेत, तुमच्या खूप महत्वाचे तुम्हाला मुद्दे मांडले किशोर भाऊ तुम्ही आज. अभिनंदन तुमचं, कौतुक आहे त्याच्याबद्दल. बालाजी.